लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट 17वा प्लस 18वा हप्ता वाटप, स्पेशल गिफ्ट वाटप, डबल हप्ता, काही वेळेस ट्रिपल हप्ता सुद्धा वाटप होण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी गुड न्यूज. नवीन वर्षाचे गिफ्ट आता तयार आहे. आता बँकेकडून मेसेज पडणार आहे. फायनली अखेर सर्व लाडक्या बहिणींची आता प्रतीक्षा संपणार आहे. सर्व बहिणींच्या बँक खात्यामध्ये आता पैसे जमा होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आता पैशांचा पाऊस होणार आहे. कारण की डबल हप्ता, ट्रिपल हप्ता आता वाटप होणार आहे. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी गुड न्यूज आलेली आहे. तर बघा, नमस्कार, 1 जानेवारी 2026 न्यू अपडेट. नवीन वर्ष आता सुरू होणार आहे. त्यामुळे नवीन वर्षाचा स्पेशल गिफ्ट आता तयार आहे. नोव्हेंबरचा हप्ता अजून पेंडिंगला आहे. डिसेंबर महिना संपत आला तरी सुद्धा अजून डिसेंबरचा हप्ता जमा झालेला नाहीये. तर दोन्ही हप्ते आता एकत्र वाटप होणार. लाडक्या बहिणीला स्पेशल गिफ्ट आता जमा होणार. नमस्कार, पैशांचा आता पाऊस होणार आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये. पाहूया ही ऑथेंटिक जबरदस्त अशी अपडेट आपण युट्यूब वरती सर्वात अगोदर देत आहोत, मराठी अनिकेत या युट्यूब चॅनल वरती. त्यामुळे जर तुम्ही चॅनल वरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर स्पेशल गिफ्ट हे मिळणार आहे. परंतु हे गिफ्ट कधी मिळणार, नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये कधी हे पैसे वाटप होणार? युअर अकाउंट नंबर इज क्रेडिटेड ₹1500 प्लस 1500 डबल हप्ता, करंट बॅलन्स अकाउंट लाडकी बहीण योजना. ठीक आहे. तर आता हे दोन्ही हप्त्याचे पैसे आता सर्व महिलांना जमा होणार आहेत. पैशांचा पाऊस होणार आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी ऑथेंटिक अशी नवीन अपडेट, न्यू अपडेट आलेली आहे. नवीन वर्षाचं स्पेशल गिफ्ट आता जमा होणार आहे. पाहूया ही ऑथेंटिक अपडेट. नमस्कार, सर्वात मोठी अपडेट लाडकी बहीण योजनेसंदर्भात आजची ही अपडेट आहे. मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना आता डबल हप्ता किंवा ट्रिपल हप्ता थेट जमा होणार आहे. लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी आहे. पात्र महिलांना मिळणार ₹3000. ह्याच महिला असतील पात्र त्यांनाच होणार पैसे जमा. अपात्र महिलांना मिळणार नाही लाभ. फक्त पात्र महिलांनाच होतील पैसे जमा. आता कोण महिला पात्र असतील, कोणत्या निवडक महिला असतील ज्यांना पैसे जमा होणार आहेत, हे व्हिडिओमध्ये आपण पुढे पाहणार आहोत. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. 1 जानेवारी 2026 पासून नवीन वर्ष सुरू होत आहे आणि या पार्श्वभूमीवर 3 हप्ते सुद्धा एकत्र वाटप केले जाऊ शकतात, अशी आता सध्या चर्चा रंगलेली आहे. आणि अशा प्रकारची आता चर्चा प्लस शक्यता वर्तवली जात आहे. आणि त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे. परंतु काही लाडक्या बहिणी, बहुतांश लाडक्या बहिणी या सध्या नाराज आहेत. कारण की नोव्हेंबर संपला, डिसेंबर संपत आला, अजून सुद्धा पैसे जमा झाले नाहीत. मग हप्ता मिळण्यामध्ये विलंब का होत आहे, हप्ता मिळण्यामध्ये लेट का होत आहे, याचं कारण काय आहे, याचं रिझन काय आहे, याचं उत्तर सुद्धा तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहे. आता बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी खुशखबर. नमस्कार नमस्कार, आजची अपडेट. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अजूनही लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला नाहीये. का झालेलं नाहीये, याचं कारण काय आहे, तसेच हा हप्ता कधी जमा होणार, या सर्वच प्रश्नाची उत्तर तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे. बघा, सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये ट्रेंडिंगचा विषय म्हणजे लाडकी बहीण योजना आणि या योजनेचे 3 हप्ते आता एकत्र वाटप केले जाऊ शकतात, अशी सध्या चर्चा रंगलेली आहे. चर्चेचा हाच विषय आहे. ठीक आहे. तर याच योजनेसंदर्भात आजची जबरदस्त अशी ऑथेंटिक अशी अपडेट काय आलेली आहे. तर बघा, आजची अपडेट आहे. दरम्यान शासन स्तरावरून नोव्हेंबरचा हप्ता प्लस डिसेंबरचा हप्ता प्लस जानेवारीचा हप्ता या 3 महिन्याचा हप्ता एकत्र देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे झाल्यास पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये ₹1500 ऐवजी थेट थेट ₹4500 जमा होऊ शकतात. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात, म्हणजे अजूनपर्यंत ऑफिशियली घोषणा झालेली नाहीये. परंतु सध्या चर्चेचा ट्रेंडिंग विषय हा रंगलेला आहे की लेट हप्ते झाल्यामुळे थेट नवीन वर्षाचं गिफ्ट म्हणून 3 हप्ते तुम्हाला एकत्र गिफ्ट, एकत्र भेट दिले जाऊ शकतात, अशी या ठिकाणी पार्श्वभूमीवरती चर्चा रंगलेली आहे. आता बघा, लाडकी बहीण योजना
ई केवायसी अपडेट ज्यांना ई केवायसी करताना अडचण येत होत्या, पती नाही, वडील नाही, घटस्फोटित महिलांसाठी ज्यांना अडचणी येत होत्या त्यांना आता नवीन ऑप्शन ऍड करून दिलेले आहेत. आता ई केवायसी तुम्हाला करणे सोपे आहे. त्याचबरोबर ज्या बहिणींची ई केवायसी चुकलेली होती, काही प्रश्नाचं उत्तर चुकवलं होतं किंवा काहीतरी चुका झाल्या होत्या मागच्या ई केवायसी करताना, त्यांना चुका सुधारण्याची संधी आता दिलेली आहे. तुम्ही तुमची जी काही मिस्टेक होती ती आता सुधारू शकता, परंतु एकच तुम्हाला संधी मिळणार आहे. 31 डिसेंबर ई केवायसी साठी शेवटची तारीख असणार आहे. या तारखेच्या अगोदरच तुम्हाला ई केवायसी करणे बंधनकारक आहे. आता बघा, लाडकी बहीण योजना. सध्या एकच विषय चर्चेचा रंगलेला आहे. लाडक्या बहिणीला लेट पण थेट हप्ता जमा होणार. लाडक्या बहिणीला नोव्हेंबर प्लस डिसेंबर प्लस जानेवारी 3 हप्त्याचं गिफ्ट एकत्र मिळणार. थेट लाडक्या बहिणीला 4500 रुपयाचं गिफ्ट जमा होणार, अशी चर्चा रंगलेली आहे. आणि या ठिकाणी बघा, आपल्या मराठी निकेत या युट्यूब चॅनल तर्फे आता वाटप केला जाणार आहे स्पेशल गिव्हअवे. आपल्या या युट्यूब चॅनल तर्फे आता 2 पैठणी साड्या मोफत दिल्या जाणार आहेत, गिफ्ट म्हणून दिल्या जाणार आहेत. आपल्या चॅनलचे व्ह्यूअर्स, सबस्क्रायबर्स ही पैठणी साडी जिंकू शकतात. तुम्हाला सुद्धा संधी आहे. आता ही पैठणी साडी जिंकण्यासाठी, हे गिफ्ट जिंकण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे. त्यानंतर आम्ही एक रॅन्डम कमेंट पिक करणार आणि ज्या दिवशी आपल्या चॅनलवरती 200K टार्गेट कंप्लीट होईल, 200K सबस्क्रायबर आपल्या युट्यूब चॅनलवरती कंप्लीट होतील, त्याच दिवशी आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे स्पेशल गिफ्ट वाटप केलं जाणार आहे. अशाच अपडेटसाठी आपल्या मराठी निकेत या युट्यूब चॅनलचं सबस्क्राईब बटन नक्की दाबा. ठीक आहे, तर बघा, टार्गेट आता ज्या दिवशी होईल त्या दिवशीच हे गिफ्ट वितरित होईल. अतिशय चांगल्या व दर्जेदार क्वालिटीची साडी असणार आहे. 100% हे गिफ्ट वाटप केलं जाणार आहे 200K ज्या दिवशी होतील त्या दिवशी. आता बघा, लाडकी बहीण योजना. नमस्कार, आजची अपडेट. आता आजची अपडेट काय आलेली आहे तर या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे. ठीक आहे, तर बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये डिसेंबर महिन्याचा 21 दिवस उलटून सुद्धा नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये 17वा हप्ता अजूनही महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला नाहीये. त्याचं कारण असे की सध्या हिवाळी अधिवेशन झाल्यामुळे आणि मागील काळात नगर परिषद निवडणुका आणि आचारसंहिता अशा अनेक कारणांमुळे या योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता येण्यास विलंब झालेला आहे, अशी या ठिकाणी अपडेट आलेली आहे. ठीक आहे, त्यानंतर आजची आता पुढची अपडेट काय आहे, लेटेस्ट जबरदस्त ऑथेंटिक अशी अपडेट या ठिकाणी आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, या हप्त्याचा वितरणाचा निधी हा महिला व बाल विकास विभागाकडे प्राप्त झाला असून त्याचा GR पण निघाला होता. परंतु हिवाळी अधिवेशनामध्ये या योजनेसाठी 6103 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. हे लक्षामध्ये घ्या. तरी सुद्धा अजूनपर्यंत पैसे जमा झालेले नाहीत. निधी मंजूर झालेला आहे. पाठीमागे बघा, आपण आपल्या चॅनलवरती सुद्धा अपडेट दिली होती की नोव्हेंबर हप्ता वाटप संदर्भात GR आलेला आहे. अजूनही या निधी वाटपासाठी सुरुवात झालेली नाहीये. सूत्रांच्या माहितीनुसार असे दिसून येत आहे की नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये आणि डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये एकत्रितपणे 3000 रुपये लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे. ही पहिली शक्यता आहे डबल हप्ता वाटपची. त्यानंतर अजून एक शक्यता या ठिकाणी चर्चेचा विषय रंगलेला आहे की डायरेक्ट 3 पण हप्ते तुम्हाला एकत्र सुद्धा दिले जाऊ शकतात. ही लाडकी बहीण योजनेचे पैसे वितरणासंदर्भातली दुसरी शक्यता या ठिकाणी वर्तवलेली आहे. आता हप्ता कोणाला मिळणार आहे? ज्यांना 16वा मिळाला आहे, ज्यांचं डीबीटी ऍक्टिव्ह आहे, ज्यांनी ई केवायसी पूर्ण केले आहे, ज्यांचं रेशन कार्डवर 2 महिला लाभ घेतात, म्हणजे ज्या महिला या योजनेच्या निकष अटी शर्तीमध्ये बसतात, अशा सर्वच बहिणींना लाभ दिला जाणार आहे. तसेच बघा, लाडकी बहीण योजना आजची अपडेट तुम्हाला एकच संधी दिली जाणार आहे ई केवायसी करण्यासाठी. नाहीतर तुम्हाला ई केवायसी बंधनकारक आहे. ई केवायसी नाही केली तर तुमचे पैसे बंद होऊ शकतात. महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, 6 विभाग आहेत. कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये सुद्धा आता पैसे वाटप होतील. त्यानंतर मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होतील आणि विदर्भ विभागातील या 12 जिल्ह्यामध्ये त्यानंतर टप्प्याटप्प्याने पैसे वितरण होणार आहे, पैसे जमा होणार आहे. आजची अपडेट अशी आहे की निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नोव्हेंबरचा हप्ता कधी जमा होणार, अशी महिलांमध्ये उत्सुकता वाढलेली आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आता देणार आहे. भरपूर दिवस झाले लाडक्या बहिणी 17वा हप्ता नोव्हेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत. लवकरच या हप्त्याची आता तारीख महायुती सरकार फिक्स करणार आहे. त्यानंतर तुम्हाला पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. तसेच PM विश्वकर्मा योजनेअंतर्गत सुद्धा मोफत आता शिलाई मशीन मिळणार आहे. या योजनेसंदर्भात तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल तर शिलाई मशीन योजनेबाबत माहिती द्या अशी कमेंट करा. त्यानंतर नेक्स्ट व्हिडिओ आपण यावरती बनवूया. आता बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत. या 36च्या 36 जिल्ह्यामध्ये आता
नोव्हेंबर डिसेंबर हप्ता जमा करण्यात येणार आहे. सर्व बँकेमध्ये आता पैसे जमा होणार आहेत. सर्व म्हणजे सर्व टोटल बँक, कोणत्याही बँकेचं तुम्ही अकाउंट जोडलेलं असू द्या, सर्वांनाच हप्ता आता जमा होणार आहे. सर्वांनाच पैसे जमा होणार आहे. आता भरपूर बहिणींचा प्रश्न होता, नमस्कार, आजची अपडेट, हप्ता येण्यामध्ये विलंब का होत आहे? तर या प्रश्नाचं उत्तर स्क्रीनवरती आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अजूनही डिसेंबर महिन्याचे 20 दिवस ओलांडून सुद्धा आलेला नाही. याच परिस्थितीमध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता येण्यास विलंब नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांमुळे आणि त्यामध्ये आचारसंहिता लागल्यामुळे विलंब होता. त्याच प्रकारे आता पुढील महिन्यामध्ये म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये 29 महानगरपालिकांचे निवडणुका आहेत आणि त्याच्यासाठीच आचारसंहिता लागू झालेली आहे. हे मेन कारण होतं विलंब होण्याचं. आता बघा, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला कधी मिळेल? ठीक आहे. तर बघा, अधिकृतपणे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम तारीख जाहीर करतील. त्यानंतर 1-2 दिवसाच्या कालावधीमध्ये म्हणजेच नोव्हेंबरचा हप्ता साधारणतः डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे. तसेच तुम्हाला दोन्ही हप्ते म्हणजे ₹3000 गिफ्ट किंवा कदाचित तिन्ही हप्ते सुद्धा एकत्र जमा केले जाऊ शकतात. महत्वाची गोष्ट अशी आहे की जोपर्यंत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम पोस्ट करून माहिती देत नाहीत किंवा त्या ऑफिशियली हप्त्याची तारीख जाहीर करत नाहीत, तोपर्यंत पैसे जमा होणार नाही. आदिती तटकरे मॅडम यांनी हप्त्याची तारीख जाहीर केली की त्यानंतर 1 ते 2 दिवसात सर्व पैसे तुम्हाला जमा होणार आहेत.